हम बने तुम बने, हम बने तुम बने। तुलिका येतो ग, म्हणलं आता उशीर होतो ना। आता आज वेळेत निघालोय तरी तेच वाक्य परत। काल आपण ठरवलं होतं त्याच्यापेक्षा आपण 10 मिनिटं तरी उशिरा निघतो। तसं असेल ना तर मग निदान वाक्याचा क्रम तरी बदल ना। उशीर होतोय चल लवकर मकरन, किंवा चल लवकर उशीर होतोय मकरन। हा गप ना, चल ना। हा चल चल चल। घाई 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 करत असते कारण असताना। हे माझी सया काय काय ग काय करतेस? शाळेत नाही जायचं का? नाही जायचंय, मग पण ना मला काहीतरी आता सुचलंय ते लिहिते। तू लिहितेस? काय 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 कविता की चारोळी? 1 2 3 4 हा 4 ओळीचे आहेत म्हणजे चारोळी लिहिते। ऐकू? अगं हो तिने चारोळी लिहिली आहे। ऐका ऐका ऐका। हा टमाटर असतो लाल लाल, लाल असते ऍपलची ही साल, लाल आवडतो रंग मला म्हणून खाल्ले दोन्ही काल। कशी आहे? ही चारोळी का? नाही जमली? नाही नाही जमली ना, जमली आहे। अरे पण म्हणजे हॉट नाहीये पण मीटर सापडलंय। पण सया एक चारोळी लिहिली म्हणजे आपल्याला सगळं जमलं असं नाही। हा चारोळ्या लिहित राहाव्या लागतात, भरपूर चारोळ्या हा लिहित राहा म्हणजे हळूहळू तुला त्याच्यामध्ये थॉट पण मिळेल। आणि एकदा कसं आहे माहितीये का, चारोळ्यांचं मीटर एकदा जमलं ना आपल्याला की मग तो थॉट जो असतो तो आपोआप आपल्याला समोर दिसायला लागला ना। चल ना, आता का वर्कशॉप घेणार आहेस का कवितेचं तिथं? हा चल आता, बाय से। छान झाली हा कविता, खूप छान। हा हो लिहा, थांबायचं नाही अजिबात, लिहित राहा। छान झाली हा सई, छान झाली कविता। चल लवकर। हो 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 चल लिहित राहा। येस जमतंय मला, ठरलं। आता मी भरपूर चारोळ्या करणार। आधी कशावर करू? काचेचा हा ग्लास कसा आहे ट्रान्सपरंट, चहा प्या किंवा पाणी पडत नाही ह्याला फरक नाही, ट्रान्सपरंट फरक जुळत नाही। करंट ट्रान्सपरंट करंट नाही मारत हा करंट। वाह खरं म्हणाला काका, जमतंय मला। आज आहे मेथीची भाजी, खुश होईल आजी, अप्पांचं पोट बिघडेल जर नसेल ती ताजी। वा वा। हे अजून एक शिट्टी झाली ना की जरा बंद करा कुकर। जर का भाजी झाली असेल तिखट तर सगळे मागतील पाणी। बयो ऐकलं ना? हा जर का भाजी झाली असेल तिखट तर सगळे मागतील पाणी। काका म्हणेल अप्पांना आज तो खुश बहुत हो गए जानी। अरे वा सई शिट्टी झाली ग। सई शिट्टी झाली, वाजली अशी फुल, घाबरून सगळे घरातले झोपतील ढाराढूळ। अरे वा ए तुला शिट्टी झाल्यावर कुकर बंद कर म्हटलं होतं ना? कधी कधी काय? एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद कर असं जाताना सांगितलं बाहेर। सॉरी मी लिहित होते चारोळी, कळलंच नाही कधी ठोकली चारोळी। ए मस्त सुचलं ना तुझ्या। तुला हे सगळं बंद कर आणि खेळायला पण चल चल लवकर। चिडले बघा कशी आई, डोळ्यात साचला अंगार, सिनेमात गेलीस तर मिळेल विलन म्हणून बरा पगार। तू सई सई जास्त पिंशा शोधन नसत्या विषयावरती वाद घालत बसतो काहीतरी उचलेस। आले अप्पा चिडून पहा,
चेहऱ्यावरती वाजलेत 6. ए 6 काय? आय नो 6 नाही वाजत, 12 वाजतात. पण 12 जुळलं नसतं ना, म्हणून आलेत अप्पा चिडून पहा. चेहऱ्यावरती वाजलेत 6. रिकाम टेकड्यासारखे आता पीत बसतील फुरफुर चहा. भारी आहे ना? तुला मी काय रिकाम टेकडा वाटतो? ऍक्च्युली मला ते 150 आणा सुचलं होतं, पण ते नाही रिकाम टेकडा बरं आहे, चल हरकत नाही. तुलिका हा आप्पा चहा. चहा घेऊन आली आई. हा हातात तिच्या कप बशी. हा काय? नाही जुळलं. काय आलं तुझं? जो दिसेल त्याच्यावर सकाळपासून 4 ओळी लिहित सुटलीयस. 4 ओळी नाही, 4 ओळी म्हणतात त्याला. तुला नाही कळणार. हा घ्या. नाही कळणार काय? त्यापेक्षा तू अभ्यास कर जा. अभ्यास काय मला जमतोच, पण काका मला म्हणाला की जेवढ्या जास्त 4 वेळा करशील तेवढ्या चांगल्या जमतील. गुड इव्हनिंग. काका हे बघ, मी दिवसभरात केवढ्या 4 वेळा केल्यात. अरे वा, बघू जरा. आहा, चिडून आले अप्पा. चारोळ्या केल्यात की अप्पांच्या इज्जतीचा पंचनामा केला? काय? काही नाही. छान झालेत, मस्त. मस्त काय केलंय? चारोळीच्या नावाखाली काय वाटेल ती लीड सुटली आहे. नाही तर काय, आणि किती लिहित सुटली आहे. जो दिसेल त्याच्यावर 4 ओळ्या करते. अभ्यास खेळणं सगळं बाजूला राहिलं. काही काम सांगितलं तेही विसरते. तुम्ही कशाला तिचं एवढं कौतुक केलं दादा? अगं आता प्रगती केली तर कौतुक तर करायलाच हवं ना. अरे एका चारोळीमध्ये ती मला रिकाम टेकडा म्हणाली. ही काय प्रगती आहे? नाही, ही प्रगती नाही. पण अप्पा, मागे तिने इंग्रजाळलेली कविता केली होती आणि आता ती शुद्ध मराठीत चारोळी करते. ही प्रगती. हो पण किती करतेय? त्याला काही सुमार. आणि कशाला लिहितीये? नुसतं आपलं टला ट जोडतीये. अहो अप्पा, पण या वयात जर आपण तिचं कौतुक केलं नाही ना तर ती लिहायचं सोडून देईल. हो अरे मग तिला प्रोत्साहन दे. एक्झॅक्टली, मी तेच केलं अप्पा. नाही तू केलंस ते तिचं वारेमाप कौतुक केलंस. प्रोत्साहन म्हणजे कसं, थोडं कॉम्प्लेक्स आणि थोडं कौतुक. काय म्हणजे? सई मॅडम, कशा आहात आपण? मस्त. काय चाललंय? 4 वेळा करते. चालूया. अरे वा 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 वा. एखादी आम्हाला तरी ऐकव. एक कशाला 20 ऐकवते. 20? एकदम 20 केलास तू? मग माझा स्पीडच तेवढा आहे. त्यातल्या काही तुमच्यावर पण केल्यात. ऐकू? अरे ऐको पटकन. ही बघा. हा, झाडाला आलंय पान, गार्डनची आणबान, फडफडतय असं जणू पिरगळलाय अप्पांनी कान. भारी आहे ना? हे सगळं ठीक आहे, पण हे कोणी लिहिली? काही काका तर मला म्हणाला की कविता 4 ओळी हे सगळ्यांनाच जमतात असं नाही. नाही पण तो ते चांगल्या चारोळीविषयी बोलला असेल. मग हे चांगल्या 4 ओळ्या नाहीयेत. इथे बघा, ही बेस्ट आहे. वाळाला घातले दोरीवर कपडे, पडले म्हणून ऊन, संध्याकाळी घरात नेऊ दिवस संपला म्हणून. तुम्हाला कसं कळलं? मी पण हेच लिहिलंय. मी म्हंटल ना तुला, हे कोणालाही जमेल. हे कसं झालं माहिती का तुला? जे समोर दिसतं ना त्याला म्हणजे ट लावण्यासारखं आहे, पण दुसरं काही नाही. एवढ्याने काही कोणी कवी होत नाही. पण
काका तर म्हणाला की मला जमते कविता. अगं नाही जमत असं कोण म्हणतंय, पण तुला जे जमतंय ना ते तेवढं मलाही जमतं. असं म्हणतात हा, जो न देखे रवी वो देखे कवी. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही ते कवीला दिसत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की तू असं काहीतरी लिही ते सगळ्यांना नाही, फक्त तुला दिसत. पण असं काय ते फक्त मलाच दिसतं? म्हणजे या दोरीवरच्या कपड्यात, या चिखलात, या गवतात, या सगळ्यामध्ये अशी काहीतरी एक गोष्ट आहे जी त्या क्षणी फक्त तुला दिसते. ती नेमकी वस्तू शोधून काढायची आणि त्याच्यावर कविता लिहायची. असं जर तू केलंस तर तुला मान्य. नाही काय चारोळे काय 20 काय आणि 200 काय कितीही केलंस तरी फायदा काय त्याचा नाही का? पण असं कसं होईल? अगं तू नीट बघ तर आधी. तू नीट बघितलंस तर तुला कळेल ना. मला करते असं काय आहे जे फक्त मलाच दिसतं? 4 किलो ना? हो हो बस. ऐक ना, अरे काय चाललंय तुझं? गंमत रे. बरं बरं, चीज लिह ना, चीज, गार्लिक चीज लिह. चीज लिहिलंय, गार्लिक चीज नको, मला ना आवडत नाही. अगं तसं नाही, तू लिही गार्लिक चीज आणि फ्रोझन मटर. काय कसं आहे त्यांचं चित्र काढायचं असल्यासारखी काय बघतेस त्यांच्याकडे? मी चित्र काढणारच असेल तर ड्रॉइंग बुक घे आणि काढ ना. चित्र काढायचं म्हणून मी नाही बघत त्यांच्याकडे. मला सांग, तुला सगळ्यांच्या हातातले कप दिसतात? हा दिसताय. मग काकाच्या हातातला मोबाईल? हो दिसतोय. मम्माच्या हातातलं पेन? आता जे काय समोर आहे ते सगळं दिसतच आहे ना. सगळं? फक्त आईच्या कपात किती चहा आहे आणि काकू काय लिहिते त्याला सोड. हा, मी त्याच्यावर लिहू शकते, पण ते तर मला पण नाही दिसत आहे. आणि जरी मला नसलं दिसत तरी ते त्यांना तर नक्कीच दिसत असेल ना. अर्थात. श्या, त्याला काय अर्थ आहे? सई, नक्की काय चाललंय तुझं? मला एक अशी गोष्ट शोधायची आहे जी फक्त मलाच दिसते आणि बाकी कोणालाच नाही. काय? अप्पा म्हणाले की जे कोणाला नाही दिसत आणि फक्त आपल्याला दिसतं अशा गोष्टीवर कविता केली ना की ती कविता खरी कविता असते. अप्पांनी असं सांगितल्यापासून मला एकही चारोळी सुचत नाहीये, माहितीये? अप्पांनी तुला हुल दिली. खरंच? तू स्वतःच जाऊन त्यांना विचार की त्यांना काय म्हणायचं होतं ते. बघ ते तुला कसे टाळून निघून जातात. वा वा वा, उत्तम कविता. वा, हे बरे अप्पा, मला गंडवून माझी कवितेची पॉवर 0 करून टाकली आणि स्वतः मात्र मोठ्या कवीच्या कवितांना दाद देताय. एक मिनिट, तुझी कवितांची पॉवर? मग काय, तुम्ही सांगितल्यापासून मला एकही कविता सुचली नाहीये, माहितीये? खरं सांगा, तुम्ही मुद्दामून म्हणालात ना मला की अशा गोष्टीवर कविता कर जे कोणाला दिसत नाही? अगं नाही ग, मी खोटं. कारण असं काय नाहीच आहे मुळात की जे फक्त मलाच दिसतं आणि इतर कोणालाच नाही. बस इथे सांगतो तुला, बस. अगं बस ग, बस बस इथे सांगतो. असं असतं, मी सांगतो. म्हणजे आपण ना असं नुसतं बाकीच्या सगळ्या वस्तूंकडे बघून वगैरे हे असं बघायचं नसतं. आपण आपल्या मनामध्ये डोकवावं लागतं.
आपण आपल्या मनामध्ये डोकावलं की आपल्या डोळ्यासमोर एखाद्या वस्तूचं एखाद्या प्रसंगाचं चित्र उभं राहतं, बरोबर? करेक्ट? तर त्याचं वर्णन हे तोच माणूस करू शकतो जो आपल्या स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहू शकतो. म्हणजे कसं सांगू तुला आता? उदाहरण द्यायचं झालं. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा ग्लास बघ, काचेचा ग्लास आहे, पाण्याने अर्धा भरलाय. हा दिसायला छान आहे, नाजूक आहे, सुंदर आहे. तर तू कसा विचार करशील याचा? हा ग्लास आहे काचेचा, नाजूक, सुंदर, अर्धा पाण्याने भरलेला, आत्ता प्यावा की नंतर. पण हे सगळं तुला दिसतंय. आता मी जे म्हणतोय ते कसं, म्हणजे बघा, हाच ग्लास आता आपण आयुष्याशी किंवा आपल्या जगण्याशी त्याचं जुळवून पाहूया कसं होतंय. हा काचेचा ग्लास म्हणजे हा आयुष्याचा प्याला आहे असं समजायचं. पण आता हा अर्धा रिकामा आहे. माझ्या आयुष्याशी बघितलं तर माझं अर्ध आयुष्य जगून झालेलं आहे. हा आयुष्याचा प्याला, सरले अर्धे अंतर. हा आयुष्याचा प्याला, सरले अर्धे अंतर. अजून मला अर्ध जगून व्हायचंय. म्हणजे आता हा जगून होण्याआधी तरी मला माझ्या जगण्याचं काय तंत्र आहे बुवा ते तरी कळावं. म्हणजे होण्याआधी हा रीता, होण्याआधी हा म्हणजे संपायचा, होण्याआधी हा रीता कळावे जगण्याचे तंत्र. म्हणजे कसं होईल बघ, आयुष्याचा हा प्याला, सरले अर्धे अंतर, होण्याआधी हा रीता, कळावे जगण्याचे तंत्र. हे कसं वाटतंय? छान आहे अप्पा, पण हे मला कसं सुचेल? हा, ते आता आपण पाहूया. कसं असतं, एखादी वस्तू, एखादा प्रसंग हे तू जेव्हा तुझ्या आयुष्याशी किंवा जगण्याशी निगडीत करून पाहशील तेव्हा तुझ्या मनामध्ये एक चित्र उभं राहील. ते चित्र फक्त तूच पाहू शकतेस, बरोबर? म्हणजे ते चित्र जे तुझ्याच मनात उभं राहिलंय त्याच्यावरती कविता करायची. कळलं? नक्की? आता जमेल तुला. जमेल. झोप ना बाळा आता. गोष्ट सांग ना. गोष्ट? मी पण दमले रे आता. मला पण झोप आली बाळा. ती बघ सईताई बघ कशी गाढ झोपली ना. माझे पाय दुखतात. पाय दुखताय? कशाला एवढ्या उड्या मारायच्या? गोष्ट 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 सांग ना. गाणं म्हणू का? चालेल.
थकलेल्या मनाला नको कापसाची उशी, भूल वेदनेला पाडी, अशी माझ्या आईची कुशी. परत झोपत बोलायला लागली. ए बाळा, पार्थ गादीवर झोपतो का? ये झोप. हसते. स्वप्न बघितलं की काय? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.